देखणे रवि दीप हीरा दाविती देखणे रवि दीप हीरा दाविती देखणे रवि दीप हीरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचे रवि दीप हीरा दाविती देखणे रवि दीप हीरा दाविती देखणे दाविती देखणे दाविती देखणे। नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी। श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या आजचा अभंग या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अतिशय सुंदर अभंग विवेचनासाठी निवडलेला आहे। मित्रांनो, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की रवि दीप हीरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचेनी। म्हणजे काय तर 2 प्रकारच्या वस्तू आहेत। एक म्हणजे दृश्य वस्तू आणि दुसरी वस्तू आहे ती अदृश्य वस्तू। आता तुम्ही म्हणाल की हे दृश्य आणि अदृश्य नेमकं काय आहे? तर विज्ञानाने देखील आपल्याला सांगितलेलं आहे की कोणत्याही वस्तूवर प्रकाशाचे किरण पडतात आणि त्या वस्तूवरून ते परावर्तित होऊन जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये शिरतात तेव्हा ती वस्तू तेथे आहे याचं आपल्याला ज्ञान होतं। मग अशी प्रकाशाची साधनं कोणती आहेत? तर रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिऱ्यातूनही प्रकाश बाहेर पडतो असे म्हणतात। तर त्याच्यामुळे जी दृश्य वस्तू आहे ती दृश्य वस्तू अशा प्रकाशाच्या साधनांनी आपल्याला अवश्य दिसून येईल। पण एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये ज्या काही दृश्य वस्तू आहेत म्हणजे जे जे आपण काही आपल्या या चर्मचक्षुनी पाहू शकतो ते सर्व काही नाशिवंत आहे। म्हणजे जे जे साकार आहे ते एक ना एक दिवस नष्ट होणार आहे। मग हा जो परमात्मा आहे, हे जे परब्रह्म आहे ते नेमकं कसं आहे? तर हे परब्रह्म निर्गुण आणि निराकार आहे आणि त्याच्यामुळे ते अदृश्य सुद्धा आहे। त्या परब्रह्माला आपण आपल्या डोळ्यांनी या चर्मचक्षुंनी पाहू शकत नाही। त्यामुळे काही लोकांचा विश्वास सुद्धा नसतो की भगवंत आहे म्हणून, आणि या विश्वामध्ये भगवंत नाहीच अशी त्यांची ठाम धारणा झालेली असते। म्हणजे आपण
थोर हिंदू भारतीय संत स्वामी विवेकानंद, ज्यांनी आपल्या संस्कृतीचा विचार हा परदेशात नेऊन देखील पोचवला, त्यांचंच सद्गुरू प्राप्तीच्या आधीचं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात काय येईल की मिळेल त्या साधूंना, योगींना, संतांना ते एकच प्रश्न विचारायचे की तुम्ही देव पाहिला आहे का? आणि अनेकांना असा साक्षात्कार झालेला नसल्यामुळे ती मंडळी गप्प बसायची. परंतु जेव्हा भगवान रामकृष्ण परमहंस त्यांना भेटले तेव्हा त्यांनी काय सांगितलं की नरेन, अरे जसं मी तुला पाहतो ना समोर, तसं मी प्रत्यक्ष परमेश्वराला पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मग नरेंद्रनाथ भगवान रामकृष्ण परमहंसांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर मग त्यांना कालीमातेचा साक्षात्कार झाला. त्यांनी नंतरच्या आयुष्यामध्ये काली द मदर अशी अतिशय सुंदर कविता सुद्धा लिहिलेली आहे. फार सुंदर कविता आहे ती. कारण ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर जे हृदय प्रेमाने भरून जातं त्याच्यातून अशी उत्तम कविता ही प्रसवत असते, हे आपण लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं तर संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला हे सांगतात की रवी दीप हिरा ही जी प्रकाशाची साधनं आहेत ती तुम्हाला दृश्यमान असलेल्या वस्तूच दाखवू शकतात. कारण अंधारात आपल्याला काही दिसत नाही, उजेडातच आपल्याला वस्तूंचा साक्षात्कार होत असतो. परंतु जो परमात्मा, जे परब्रह्म अदृश्य आहे, असं परब्रह्म आपल्याला संतांच्या कृपा प्रसादाने प्रत्यक्ष पाहता येतं, त्याचा साक्षात्कार अनुभवता येतो, असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आता आपण अभंगाचा दुसरा चरण पाहूया. पटदीप याच रागामध्ये आपण हे दुसरे चरण पाहणार आहोत. महिमा काय वर्णो मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. म्हणजे काय तर संतांचा जो महिमा आहे त्याचं वर्णन संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात आहे की संतांचा महिमा इतका अपार आहे की त्याचं वर्णन मला करता येणार नाही. अहो
संतांचा जो महिमा आहे तो ब्रह्मादिकांना कळलेला नाही. एक लहानसा दृष्टांत तुम्हाला देतो की संत श्रेष्ठ भक्त श्रेष्ठ नारद मुनी यांच्या मनात एक शंका उद्भवली की बुवा की संत दर्शनाने काय होतं, संत दर्शनाचा लाभ काय, आणि ते विचारायला ते ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, नारद मुनी, मी पहा बरं या संपूर्ण सृष्टी निर्मितीच्या कामामध्ये इतका व्यस्त झालेलो आहे आणि पृथ्वीवरती लोकसंख्या कशी वाढते आहे हे तुम्ही पाहताच आहात, म्हणून मला अजिबात वेळ नाही. तुम्ही भगवान शंकराकडे जा. मग नारद मुनी भगवान शंकरांच्याकडे गेले तर ते म्हणाले की बघ नारद मुनी, मी इतका व्यस्त आहे, इतका मी या कामातमध्ये व्यग्र आहे की दररोज कोणी ना कोणी मरतो आहे आणि संहार होतो आहे, तो मी पाहतो आहे, आणि प्रलयाची घडी निकट आली का काय असं मला वाटतंय, त्याच्यामुळे मी त्याच्या विचारात आहे. तर तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी तुम्ही भगवान महाविष्णूंकडे जा. नारद मुनी मग महाविष्णूंकडे गेले. महाविष्णूंना त्यांनी प्रश्न विचारला की संत दर्शनाचा लाभ काय. तर तेव्हा महाविष्णू त्याला म्हणाले की नारद मुनी, अहो मी या सृष्टीच्या पालन करण्याच्या कामामध्ये इतका गर्क झालेलो आहे की तुम्ही ह्या लहान सहान प्रश्नांची उत्तरं घेऊन माझ्याकडे काही मागायला येऊ नका. तुम्ही असं करा की पृथ्वी तलावरती एक असं लहानसं असं बोराचं झाड आहे, त्या बोराच्या पानावरती एक एक लहानसा असा किडा आहे, त्या तुम्ही किड्याला जाऊन तो प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नारद मुनींनी कपाळाला हात लावला. ते थेट नारायण नारायण असं म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाले. ते जंगल, त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये ते बोरीचं झाड, झाडावरती ते छोटंसं पान आणि त्या छोट्याशा पानावरती तो किडा, आणि त्या किड्याला नारद मुनी विचारतात आहे, अरे किड्या, मला एका प्रश्नाचं उत्तर दे की संत दर्शनाचा लाभ नेमका काय आहे. असं म्हणल्यानंतर त्या किड्याने जी मान वर केली होती त्याने थेट मानच टाकली. हो, पटकन मान टाकली, म्हणजे थोडक्यात किडा मरून पडला. आता काय करावं, आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. नारायण नारायण असं म्हटल्यानंतर नारद मुनी थेट भगवान महाविष्णूंच्या पुढे प्रकट झालेले आहेत आणि ते विचारतात आहेत की महाराज, मला माझ्या प्रश्नाचं काही उत्तर मिळालं नाही. अरे म्हणे, जाऊ दे, असं कर, अमुक तमुक असं एक गाव आहे, म्हणजे लहानसं खेडेगाव आहे, आणि त्या खेडेगावाला एक मोठी वेस आहे, त्या वेशीच्या कुंपणावरती एक सरडा बसलेला आहे, जरा तू त्या सरड्याला विचार की संत दर्शनाचा लाभ काय आहे. झालं. अहो, त्या नारद मुनींनी नारायण नारायण असं म्हटल्यानंतर ते त्या खेडेगावात प्रकट झाले. ते कुंपण आणि त्या कुंपणावरती तो बसलेला सरडा. नारद मुनींनी त्या सरड्याला विचारलं, ए सरड्या, त्याबरोबर त्या सरड्याने आपली मान वर केलेली आहे, अरे संत दर्शनाचा लाभ काय. अहो काय, वर घेतलेली मान त्याने परत पटकन खालती टाकली, म्हणजे तो देखीलही स्वर्गवासी झाला. नारद मुनींनी कपाळावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले, नारायण नारायण. नारद मुनींना आपल्यासमोर बघितल्यानंतर भगवान महाविष्णू म्हणाले, अरे नारद मुनी, तुम्हाला जर उत्तर मिळालं तर सांगायला परत माझ्याकडे का आलात. ते म्हणजे महाराज, अहो उत्तर मिळालंच नाही आहे, म्हणून ते सांगायला तुमच्याकडे आलेलो आहे. अच्छा, असं म्हणेल, एक काम करा की ज्या गावात तुम्ही गेला होता त्या कुंपणाच्या याच्यामध्ये, तर ते कुंपण ओलांडून तुम्ही आत जा, आणि त्या आत एक शेतकऱ्याचा एक छोटासा गोठा आहे, आणि त्या गोठ्यामध्ये गाईचं एक वासरू जन्माला आलेलं आहे. तर त्या वासराला तुम्ही विचारा की संत दर्शनाचा लाभ काय. नारद मुनी म्हटलं, नारायण नारायण असं म्हटल्याबरोबर नारद मुनी त्या ठिकाणी थेट प्रकट झालेले आहेत, आणि
तो वासरू जे आहे त्या वासराला भीतभीतच त्यांनी प्रश्न केला, अरे वासरा. वासराने लगेच आपली माने वरती केलेली आहे. ते बघून नारद मुनी परत चरकले, म्हणले हे वासरूसुद्धा जातं की काय. हां, तरी पण धीर करून त्यांनी प्रश्न विचारला की वासरा, अरे संत दर्शनाचा लाभ काय असं म्हटल्याबरोबर त्या वासराने देखील मान खाली टाकली. नारद मुनींची घाबरगुंडी उडाली. त्यांनी पटकन नारायण नारायण असा जप केला आणि ते थेट महाविष्णूंच्या समोर प्रकट झालेले आहेत. महाविष्णू म्हणाले, अरे नारद मुनी, मला तुम्ही किती त्रास देणार आहात, किती वेळा वारंवार येऊन म्हणत मला तुम्ही हे सांगणार आहात आणि विचारणार आहात. नारद मुनी हात जोडले की महाराज, अहो मला माझ्या शंकेचं उत्तर काही मिळालेलं नाही, मी काय करू, कृपया मला मार्गदर्शन करा. तर ते म्हणाले, हे बघा, अमुक तमुक एक नगरी आहे, त्या नगरीचा एक राजा आहे आणि त्या राजाला राजपुत्र झालेला आहे. त्या राजपुत्राला जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारा. आता नारद मुनी पूर्ण घाबरले. ते म्हणाले, अहो मी त्या ठिकाणी गेलो, राजपुत्राला प्रश्न विचारल्यानंतर त्याचं काही बरं वाईट झालं तर तो राजा मला पकडून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय म्हणतात की न रहेगा बास आणि न बजे की बासरी, म्हणजे विचारायलाच नको. तुम्ही नाही, असं होणार नाही, तुम्ही जाऊन बघा. आणि अशा रीतीने नारायण नारायण म्हटल्यानंतर ते नारद मुनी त्या नगरीमध्ये प्रकट झालेले आहेत. आणि त्या राणीच्या कक्षामध्ये अन्य कोणी नाही असं बघून तिकडे प्रवेश त्यांनी केलेला आहे. आणि तो राजकुमार त्या पाळण्यामध्ये पहुडलेला आहे, नवजात अर्भकते. आणि त्याला प्रश्न विचारला नारद मुनींनी की हे बाळा, अरे संत दर्शनाचा लाभ काय. ते बाळ हसायला लागलं. आणि बाळ म्हणतं कसं, अहो नारद मुनी, मला तुम्ही ओळखलं नाहीत. अरे म्हणे, आपण पहिल्यांदा भेटतो, मी तुला काय ओळखणार. म्हणे बरोबर आहे, मी फार मागच्या जन्मांमध्ये एक नुसता किडा होतो, तुमचं दर्शन झालं आणि मी चांगल्या योनीमध्ये म्हणजे सरड्याच्या योनीमध्ये मी जन्माला आलो. काय भगवंताची कृपा, त्या ठिकाणी तुम्ही मला परत दर्शन दिलं, मला तात्काळ मुक्ती मिळाली आणि परत मी एका चांगल्या योनीमध्ये म्हणजे एक वासरू म्हणून जन्माला आलो. अहो माझं काय दैव पहा, त्या ठिकाणी पुन्हा मला तुमचं दर्शन झालं आणि आता मी मनुष्य योनीमध्ये आलेलो आहे. तर त्यामुळे मला तुम्ही गुरुपदेश करा आणि या संसार बंधनातून तुम्ही माझी सुटका करा. असं म्हणल्यानंतर नारद मुनींना खरोखर धन्य वाटलं की बघा, महाविष्णूंनी अगदी आपल्याला समर्पक उदाहरण देऊन समजावून सांगितलेलं आहे की संत दर्शनाचा लाभ काय. आणि हीच गोष्ट या दुसऱ्या चरणामध्ये आपल्या संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि आता आपण अभंगाच्या तिसऱ्या चरणाकडे जाऊया. अभंगाचं तिसरं चरण. आपली चंदन त्रिगुण तो काढी संत संग, तो काढी संत संग, निववित कोडी तापरी चंदन, निववित कोडी म्हणा.
आपली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. अभंगाचं तिसरं चरण. आणि या तिसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात आहेत की जुन्या काळची गोष्ट आहे हो. जेव्हा माणसाला ज्वर चढायचा म्हणजे अंगाला ताप यायचा तर त्यावेळेला वैद्य चंदन उगाळून त्याच्या कपाळाला लेप करायचे आणि चंदनाने कसं थंड 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 वाटायचं. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदन योरमध्ये शीतल साधू संगती. या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की चंदन हे शीतल आहे, चंद्राचं चांदणं हे देखील आल्हाददायक आणि शांत असं शीतल आहे. परंतु चंद्र आणि चंदन यापेक्षाही संतांची संगती आहे ना, ती अत्यंत अत्यंत आल्हाद देणारी, मनाला प्रसन्न करून सोडणारी, मनाला सुखकारक अशी आणि मनाला निववणारी म्हणजे मनाला एक विश्रांती देणारी अशी ही संत संगती आहे. अहो, आपल्याला माहीत आहे की रज, तम आणि सत्व असे त्रिगुण आहेत आणि या तीन गुणाची माणसं, तीन गुणाच्या प्रवृत्ती आपल्याला संपूर्ण आजूबाजूला पाहायला मिळतात. आणि काही लोक या गुणांच्या मिश्रणातून देखील झालेले आपल्याला दिसतात. परंतु भगवंताच्या प्राप्तीकरता आपल्याला कुठला गुण आवश्यक असतो तर त्याला म्हणतात की शुद्ध सत्व. आपल्याला शुद्ध असा सत्वगुण लाभला तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून आपण या तिन्ही गुणांपेक्षा वेगळे झालो पाहिजे आणि आपण तिन्ही गुणांपेक्षा वेगळे होऊन शुद्ध सात्विक भावनेने भगवंताची आराधना केली पाहिजे. आणि अशी आराधना जर केली ना तर ती सिद्धीच जाते. परंतु अशी आराधना करण्यासाठी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आणि आशीर्वाद आणि मार्गदर्शन जे आहे ते केवळ संतच करू शकतात आणि संतच करू जाणे. त्यामुळे सांगितलेलं आहे की आपण या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यासाठी आपण संतांनाच शरण गेलो पाहिजे. अभंगाचं आता आपण चौथ्या चरणाकडे वळूया. अभंगाचं चौथं चरण. माय बापे पिंड पाळीयला माया, पिंड पाळीयला माया. बापे पिंड पाळीयला माया, माय बापे पिंड पाळीयला माया. जन्म मरण जाया संत संग
म्हणजे काय आहे की आपल्याला या जगात आणलं कोणी, आपलं अतिशय प्रेमाने पालन पोषण केलंय कोणी. अहो, आपल्या आई वडिलांच्या कृपेने आपल्याला हा नरदेह लाभला. हे जग आपल्याला पाहायला मिळालं हे विसरू नका. आपले आई वडील बालकाला जन्म देतात, त्याचं पालन पोषण करतात, परंतु नंतर मात्र आपण विविध प्रकारच्या मायेमध्ये गुंतत जातो आणि संपूर्ण मायेची उपाधी जी आहे ती आपल्याला चिकटते. आणि त्याच्यामुळेच मग पुढे आपल्याला जो मीपणाचा अहंकार होतो, त्या अहंकारामुळे नंतर पुढे आपण पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशा रीतीने जन्म मरणाच्या चक्रामध्ये सापडतो. आणि हे असं म्हणतात की आपल्याला 84 लक्ष योनी आहेत. त्या सगळ्या म्हणतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. जर आपलं दैव जर कठीण असेल तर आपल्याला एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं. आणि म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. अहो, जन्माला येणं का सोपं आहे का? फार कठीण आहे हे. आपण 9 महिने 9 दिवस त्या आपल्या जननीच्या पोटामध्ये राहतो आणि त्या गर्भीच्या यातना काय असतात त्या आपल्याला बाहेर आलेल्या माणसाला कळत नाही. अहो, काही उष्ण वस्तू, काही तिखट वस्तू आईने जर खाल्ली तर मग त्या गर्भातील जीवाचं अतिशय अतिशय त्याच्या अंगाची नुसती लाही लाही होते हो. आणि त्या ठिकाणी संपूर्ण तो म्हणतात की नाही, तो जीव असा उकडून जातो. आणि तेव्हा तो हात जोडून श्रीहरीला प्रार्थना करतो की भगवंता भगवंता तू मला याच्यातून सोडव, मी तुझे पाय कधी विसरणार नाही. म्हणजे त्या जीवाला एवढं ज्ञान असतं. आणि तोच जीव जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो आणि जेव्हा कहा कहा असं म्हणायला लागतो, म्हणजे तो भगवंताला असंच म्हणतो की भगवंता मी आपल्याला कधी वचन दिलं, कधी वचन दिलं. आठवीन पाय हा माझा नवस. अहो, मी कधी नवस बोललो होतो. आणि अशा रीतीने तो भगवंताला विसरून जातो आणि या जगाच्या खोट्या मायेमध्ये तो गुंतून जातो. त्यामुळे म्हणतात आहे की जर आपल्याला खरी खुरी मुक्ती हवी असेल तर जन्म मरण जाया संत संग. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला खरा आत्मबोध होतो आणि त्याच्यामुळे आपण या जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका करून घेऊ शकतो. हे सामर्थ्य जे आहे ते केवळ संताकडेच आहे आणि त्यामुळे आपण संतांना शरण गेलं पाहिजे. संतांनी आपल्यावर कृपा केल्यानंतर काय नेमकं होतं ते आपण पाहूया. आणि ते अभंगाच्या या 5व्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अभंगाचं आपण 5वं चरण घेऊया. संतांचे वचन वारी जन्मदुःख, संतांचे वचन वारी जन्मदुःख. संतांचे वचन वारी जन्मदुःख.
अभंगाच्या या 5व्या चरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय आपल्याला सांगतात की संतांचे वचन वारी जन्म दुःख. संतांचे वचन वारी जन्म दुःख. मिष्टान्न ते भूक निवारण. हो, एखादा भुकेलेला मनुष्य असावा आणि त्याच्या पुढे मिष्टान्नाने भरलेलं ताट आणून ठेवलं तर त्याला किती हर्ष होणार, त्याला किती आनंद होणार आणि काय खाऊ काय नको असं त्याला होऊन जाणार की नाही. तर महाराज, संतांचं वचन सुद्धा त्याप्रमाणे असतं. अंतकरणाला समाधान, मनाला आनंद आणि हर्ष देणारं. अनंत जन्मीचं विसरलो दुःख आणि झाले सुख बोलवेना. आपण एवढं जन्मभर आयुष्यभर जे काही दुःख भोगलेलं आहे, संसार दुःखमुळं असं म्हणतात. हो, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, असं या संसाराचं वर्णन केलेलं आहे. सायासे करीसी प्रपंच दिननिशी आणि हरिसी न भजसी कोण्या गुणे. मनुष्य जो असतो ना, कठीण असलेला आणि कडू असलेला हा जो आहे प्रपंच, जो आहे प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस त्याला प्रपंचाची चिंता असते ना, प्रपंचच तो करत असतो, परंतु त्याला भगवंताची आठवण होत नाही. आयुष्य नासून कुटुंब पोशिले, काय स्वहित केले सांग बापा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अहो, सात्विक वृत्तीची जर जन्माला आली कन्यापुत्र त्या कुळामध्ये, तर प्रत्यक्ष भगवंताला देखील त्याचा आनंद होतो. भगवंताला आनंद होतो. आणि अशा ठिकाणी जर आपल्यावर तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. बरोबर की नाही. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. हो, संत कृपा जर आपल्यावर झाली तर आपलं म्हणतात की अनंत जन्मीचं विसरलो दुःख, आपण सर्व दुःख संपूर्ण विसरून जातो आणि सुखमय होतो, आनंदमय होतो. संतांच्या ठिकाणी म्हणतात की इतकं प्रेम, इतका आनंद असतो की त्या आनंदाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला सगळ्या दुःखाचा संपूर्ण विसर पडून जातो. आणि एखाद्या उपाशी माणसाला पंचपक्वान्नाचं भोजन मिळावं, त्याप्रमाणे ही संत संगतीचा जर लाभ झाला तर यापेक्षा भगवंताची कृपा ती काय. आणि म्हणून अभंगाच्या सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये म्हणजे 6व्या चरणामध्ये तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात ते आपण आता पाहूया. अभंगाचं 6वं चरण.
तर अशा रीतीने संतांच्या चरणी, संतांच्या दर्शनामध्ये जर इतका लाभ आहे तर ऐसा लाभ बांधा गाठी. म्हणतात की नाही की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अहो तुम्हाला आता आणखी काय शिकवायचं? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबांनो, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. आणि तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावेत. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर इतका लाभ, इतका जर फायदा या संतांच्या जवळ जाण्यामध्ये असेल, संतांच्या चरणी डोकं ठेवण्यामध्ये असेल, तर बाबांनो, संत आपल्याला कधी बोलावतील याची वाट तुम्ही पाहू नका. अहो आपल्याकडे दुर्दैवी जीव इतके आहे की सद्गुरूंनी बोलावलं तरी जात नाहीत. म्हणतात त्यांना काय दुसरं काम आहे, म्हणजे तुला काय काम पडलेलं आहे, असं असतं ते. तर त्याच्यामुळे संत आणि सद्गुरूंनी बोलवावं याची वाट तुम्ही पाहू नका. हो, न पाचारिता जावे. त्यांचं बोलावणं आलं नाही ना तरी जाऊन त्यांच्या चरणी आपण बसलं पाहिजे, त्यांच्या जवळ आपण बसलो पाहिजे. कारण संत संग फार दुर्लभ असतो, दुर्लभ असतं. बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट होणे हे काय सोपं आहे का? अत्यंत अवघडातली अवघड गोष्ट आहे. तुम्हाला दुर्जन आहेत ना, ठाई ठाई भेटतील आणि ते तुम्हाला नाडतील, तुम्हाला लुटून घेतील, भिकेला लावतील. अशा तऱ्हेचे जे व्यक्ती आहेत तुम्हाला या दुनियेमध्ये ठाई ठाई भेटतील. परंतु जो आपला खरा खुरा सोयरा आहे, सोयरा सज्जन संगाती, असे जे संत आहेत ना, ते संत हे दुर्लभ आहेत. संतांची भेट जी आहेत ना ती सहजासहजी होत नाही. अहो अनंत जन्मीचं पुण्य जर गाठीदा असेल तर मग संतांची भेट होते. आणि एकदा संतांची भेट झाली की मग आपलं जन्म मरणच खुंटतं. परंतु त्याला एक आवश्यक गोष्ट आहे की तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. मग ते बोलवतील याची वाट तुम्ही पाहू नका, पण संतांकडे जा आणि संत चरणी भावे रिघावया. आणि कसं तर आपला भाव पाहिजे. हो, कारण काय म्हणतात की भाव तोची देव. जर संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. महाराज सांगतात आपल्याला की माझा विश्वास कुणावरती आहे, तर माझा विश्वास हा संतांवरती आहे. त्यांच्या पायावरती माझा विश्वास आहे. आणि त्यांच्या पायावर जर मी डोकं ठेवलं तर त्यांची माझ्यावर कृपा होईल. आणि त्यांची माझ्यावर कृपा झाली तर माझ्या आयुष्याचं सोनं, आयुष्याचं कल्याण झाल्यावाचून राहणार नाही. मला मुक्तीचा खरा मार्ग गवसल्यावाचून राहणार नाही. आणि त्या प्रत्यक्ष परमेश्वराची माझी भेट झाल्यावाचून राहणार नाही. आणि 100% तो परमेश्वर मला खरोखरच भेटी देईल. अशा रीतीने म्हणून संत शेष जगद्गुरू तुकाराम महाराज अज्ञ जीवांना, मूढ जनांना एकच उपदेश करतात की बाबांनो, संत आपल्याला बोलवतील याची वाट पाहू नका. शुद्ध सात्विक भावनेने संतांना शरण जा. आणि मग तुम्ही असं शरण गेलं तर तुमचं खरोखरच कल्याण होईल. आणि या ठिकाणी आपल्याला या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आणि एकदा भगवंताचं नामस्मरण करूया. पण त्यापूर्वी मी आपणाला नम्र विनंती करतो की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला तुम्ही लाईक करा, याला शेअर करा आणि याच्याखाली तुम्ही कॉमेंट करा. आणि आपण आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हालाही असे नवनवीन व्हिडिओ आपल्या भेटीला आणण्यासाठी खूप प्रेरणा मिळेल. रामकृष्ण हरी. आणि आपण भगवंताचं नामस्मरण करूया.
की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद.